केस गळणे नेहमीच अनुवंशिक असते काय? मग ज्यांच्या कुटुंबात केस गळण्याचा इतिहास नाही अशा काही लोकांचे ही केस का गळतात? किंवा ज्यांच्या कुटुंबात केस गळण्याचा जोरदार इतिहास आहे असे काही लोक वयाच्या 40 किंवा त्याहून अधिक वयातही चांगले केस कसे राखू शकतात? खूप लोकांना वाटतं की केस गळणे नेहमीच अनुवांशिक असते, पण हे फक्त अर्धवटच खरं आहे. नमस्कार, मी डॉक्टर समीक्षा त्यागी, प्लास्टिक आणि केस प्रत्यारोपण शल्यचिकित्सक. माझ्या क्लिनिकमध्ये अनेक वेळा मी लोकांकडून ऐकतो की माझे केस गळणे अनुवांशिक आहे आणि यावर काहीच करता येणार नाही. पण हे फक्त अर्धवटच खरं आहे आणि हे न समजल्यामुळे कधी कधी तुम्हाला जास्त नुकसान होऊ शकतं. बऱ्याच लोकांना त्यांच्या केस गळण्याचं कारण अनुवांशिकतेवर का ढकलावंसं वाटतं, कारण हे खूप सोपं आहे. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट अनुवांशिक आहे असं मानतो तेव्हा आपण त्या गोष्टीसाठी काहीही सुधारणा करण्याचा प्रयत्न थांबवतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला अनुवांशिक म्हणून दोष देतो तेव्हा आपण कोणतीही उपाययोजना करत नाही आणि आपण ही समस्या बरीही करू शकत नाही. पण वैद्यकीय दृष्ट्या हे खरं नाही. केस गळणे हे पूर्णपणे काळं किंवा पांढरं असं नाहीये. अनुवांशिकता हा त्याचा एक भाग आहे. खरं तर केस गळणे ही बहुपरिमिती मल्टीफॅक्टोरियल गोष्ट आहे. आता हे आपण सविस्तर समजून घेऊया. जेव्हा आपण म्हणतो की कोणाला अनुवांशिक केस गळणे आहे त्याचा अर्थ काय? याचा अर्थ केस हॉर्मोनल प्रभावाला म्हणजेच DHT ला खूप संवेदनशील असतात आणि या हॉर्मोनल प्रभावामुळे हॉर्मोनला संवेदनशील असलेले केस हळूहळू लहान होतात, त्यांची लांबी कमी होते आणि ते वाढणं थांबतात. या प्रक्रियेला मिनिएचुरायझेशन म्हणतात आणि ही प्रक्रिया देखील एक विशिष्ट पद्धतीने घडते. याचा अर्थ असा की सामान्यतः एखाद्या व्यक्तीला केस गळणे किंवा केस पातळ होणे हे कपाळाच्या आणि टेम्पोरल भागात सुरू होते आणि मग क्राउन भागावर होते आणि मग ही प्रक्रिया हळूहळू वाढत जाते. ही स्थिती महिलांमध्येही तितकीच दिसून येते, जिथे त्यांना सहसा व्हर्टेक्स किंवा क्राउन भागात केस पातळ होणे दिसते, पण त्यांच्याकडे सहसा केसांची रेषा टिकून असते. इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला समजून घ्यावी लागेल. जनुक बंदूक भरतात पण जीवनशैली ट्रिगर ओढते. जनुकीय घटक असणे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला लवकर केस गळती सुरू होईल, ती तीव्रपणे वाढेल आणि पूर्ण टक्कल येईल. तुमच्या केस गळतीचा नमुना इतर घटकांवरही अवलंबून असतो आणि म्हणूनच हे समजून घेणं महत्वाचं आहे की जनुकीय घटकांशिवाय आणखी कोणते घटक आहेत जे तुमच्या केस गळतीच्या नमुन्यात किंवा प्रवासात महत्वाचे आहेत. खूप लोकांचे केस अशा कारणांमुळे गळतात जे प्रत्यक्षात जनुकांशी संबंधित नसतात. उदाहरणार्थ, जर कोणाला अचानक तणाव, आजार, शस्त्रक्रिया किंवा कोणतीही मोठी भावनिक समस्या यामुळे केस गळत असतील, ज्याला टेलोजन एस्ल्युव्हियम म्हणतात, तर ही पूर्णपणे बरी होणारी स्थिती आहे. त्या व्यक्तीचा जनुकीय संबंध असू शकतो किंवा नसूही शकतो. त्याचप्रमाणे जर कोणाला हॉर्मोनल समस्या जसे की PCOD किंवा रजोनिवृत्ती किंवा प्रसूतीनंतरचे केस गळणे असेल तर या सर्व स्थिती पूर्णपणे उपचारक्षम आणि बरी होणाऱ्या आहेत. अनेक वेळा मल्टीव्हिटॅमिन किंवा प्रथिनांची कमतरता यांसारख्या पोषणातील कमतरताही केस गळतीस कारणीभूत ठरू शकतात. म्हणून हे समजून घेणं महत्वाचे आहे की तुमचे केस गळण्याचे कारण केवळ जनुकीय नसून त्यात जनुकांशी संबंधित नसलेल्या घटकांचाही समावेश असू शकतो. आणि जर तुम्ही जनुकांशी संबंधित नसलेल्या घटकांवर नियंत्रण ठेवू शकलात, त्यांना वेळेवर ओळखलत, तर नक्कीच तुम्ही तुमच्या केस गळतीच्या समस्येवर चांगले नियंत्रण मिळवू शकता. जरी काही जनुकीय समस्या असल्या तरी मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल की एका भावंडाला टक्कल पडलेलं असतं पण दुसऱ्या भावंडाला नसतं, जरी त्यांचे आई वडील एकच असले तरी. हे घडतं कारण जनुकीय प्रवृत्तीशिवाय इतर जीवनशैली आणि पर्यावरणीय घटकही तुमच्या केस गळतीवर परिणाम करतात. तर सारांश सांगायचा झाल्यास केस गळती नेहमीच जनुकीय नसते. तुमच्याकडे कुटुंबात ही समस्या जोरदार आहे तर तुम्ही लवकर वयातच प्रतिबंधात्मक उपचार सुरू केले पाहिजेत. जर तुमच्याकडे कुटुंबात अशी समस्या नसेल आणि तरीही तुम्हाला तीव्र केस गळती होत असेल तर तुम्ही वेळेत उपचार करून घ्या. कधीही स्वतःच तुमच्या केस गळतीला जनुकीय म्हणून लेबल लावू नका आणि उपचारानंतर पुन्हा चांगले केस वाढण्याची संधी गमावू नका. केस गळती नेहमीच जनुकीय नसते आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केल्या किंवा उपचार केल्या जाऊ शकतात, ज्यामुळे जनुकीय समस्या असली तरीही तुम्हाला चांगली केसांची वाढ होऊ शकते.
म्हणून तुमच्या केसांशी संबंधित आणखी अशीच वैज्ञानिक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.